आज आमचे आई वडील आणि गावकरी पहिल्यांदाच आळंदीमध्ये आले होते. मग त्यांना भेटण्याकरता मी सरळ आलो होतो धर्मशाळामध्ये. मग आमची वाटा सनमीर महाराज भेटले आणि शेवटी आलो मी खाली. खाली आल्याच्या नंतर पाहिलं तर त्यांचा स्वयंपाक ते सुरू होतं आणि आमचे महाराज मंडळी सुद्धा इथं उपस्थित होते. मग जेवायला बसल्याच्या नंतर फायनली आम्ही पोहोचलो दर्शनासाठी, देऊसाठी. कारण आम्ही माऊलीचं दर्शन सकाळीच घेतलं होतं आणि इथं आल्याच्या नंतर पाहिलं तर पाऊस सुद्धा सुरू झाला होता. आणि इथं देऊमध्ये आल्याच्या नंतर अगोदर आम्ही पांडुरंगाचं दर्शन घेतलं, तुकोबाऱ्याचं सुद्धा दर्शन घेतलं आणि त्यांना दुसऱ्या मार्गाने घरी जायचं होतं आणि मला परत आळंदीमध्ये सुद्धा यायचं होतं. मग सगळे दर्शन झाल्याच्या नंतर त्यांना सुद्धा सांगितलं तुम्ही जा, मी काय तुमच्यासोबत येत नाही, मला आळंदीला जायचंय. मग त्यांना टाटा केल्याच्या नंतर शेवटी मी पोहोचलो आळंदीमध्ये. आणि आळंदीमध्ये येत असताना पाहिलं की इंद्रायणीला पूर सुद्धा आला होता. आमच्या आळंदीला पाऊस कमी आणि पूरच जास्त आहे, त्याला एक कारण वरचा डॅम भरला होता. मग इथं आल्याच्या नंतर आम्ही सरळ पोहोचलो आमच्या मित्राच्या रूमवर, कारण मी तिथं गाडी लावली होती. आणि आजचा मित्रमंडळी तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून सांगा. आणि ज्यांनी फॉलो केलं नसेल त्यांनी फॉलो सुद्धा करून घ्या. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.